नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कशा प्रकारे करावं। सगळ्यात आधी बघूया हे व्यंकटेश स्तोत्र आहे तरी काय। तर तिरुपती बालाजींची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणायला गेलं तर हे व्यंकटेश स्तोत्र आहे। असं म्हणतात या सेवेमध्ये साक्षात आपल्याला भगवंतांचं दर्शन घडतं, या सेवेमध्ये साक्षात भगवंत हजर असतात, या सेवेमध्ये साक्षात भगवंत आपली परीक्षा घेत असतात। याचा जो अनुभव आहे हा मी स्वतः घेतलेला आहे। तर कशा प्रकारे हे बघूया। ही जी सेवा सगळ्यात आधी ही जी सेवा आहे 3 दिवस 7 दिवस 11 दिवस 21 दिवस आणि 40 दिवस केली जाते। सर्वश्रेष्ठ जी सेवा मांडली गेलेली आहे ती 21 दिवस 21 वेळाची मांडली गेलेली आहे। या दिवसामध्ये तुम्हाला साक्षात भगवंतांचं दर्शन हे नक्कीच घडतं। तर कशा प्रकारे करायची आहे ते बघूया। तर सगळ्यात आधी 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। उपवास वगैरे काहीही करायची गरज नाही। जे तुमचं नॉर्मल जेवण आहे शुद्ध शाकाहारी तेच तुम्हाला करायचं असतं। आता आपण सेवा बघूया आणि त्यानंतर नियम अटी या गोष्टी बघूया। तर ही जी सेवा ही आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते। आंघोळ करून आपल्याला ही सेवेला बसायचं असतं। रात्री 12 वाजता आंघोळ करायची असते आणि डायरेक्ट तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन सेवेला बसायचं असतं। जी आपली नॉर्मल जी पंचोपचार पूजा आहे ती तुम्हाला करायची असते। जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर अभिषेक घाला। जर तिरुपती बालाजींचा जो फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही भगवान विष्णूच्या दुसऱ्या कोणत्याही अवताराची फोटो तिथे ठेवू शकता। त्याआधी ओम नमो भागवते वासुदेवाय नमः 108 वेळेस जप करा। तसंच पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो, जी काही तुमची इच्छा आहे। तर एक सांगायचं राहून गेलं की ही सेवा कोण करू शकते किंवा कशासाठी करून घेऊ शकतं। तर अर्थात एखादी इच्छा आहे मनामध्ये की तुम्हाला ती वाटत नाही की आता ही गोष्ट पूर्ण होणार नाही किंवा आता बस मी थकले, आता ही गोष्ट काही घडत नाही, त्यावेळेस तुम्ही एकदा व्यंकटेश स्तोत्र ही सेवा नक्की करून बघा। साक्षात भगवंत तुमची इच्छा पूर्ण करतातच। तर आता बघूया आपला मेन मुद्दा। तर अशा प्रकारे जी आपली नॉर्मल जी पंचोपचार पूजा असते ती आपल्याला करून घ्यायची असते। धूप दीप नैवेद्य एखादा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्हाला ठेवायचा असतो। तर त्यानंतर एका बैठकीमध्ये तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं असतं। एक काळजी घ्या की तुम्हाला तिथून उठायचं नसतं। तसंच या सेवे करताना तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा असतो। तेल वगैरे वापरू नका, शुद्ध तुपाचा दिवा लावा। जर गावरान गाईच्या तुपाचा दिवा असेल तर अजूनही उत्तम राहील। तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची असते। तर आता नियम अटी बघूया। व्रत वैकल्य आलं म्हणजे काही नियम अटी येतातच। तसेच सगळ्यात महत्त्वाचा नियम जर म्हणायला गेलं तर प्रेम आणि भक्ती। जितकी तुम्ही मनात भक्ती आणि प्रेम ठेवाल तितकी ही सेवा फलित ठरेल। कारण की प्रत्येक गोष्टीचा अर्थ हे प्रेम आहे आणि प्रेमाने सर्व सेवा घडत असतात। तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। त्यानंतरचा नियम म्हणायला गेला तर तुम्हाला कडक ब्रह्मचर्य पाळायचा आहे। 21 दिवस तुम्हाला कडक ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। मांसाहार वगैरे चालणार नाही। आता आम्ही खात नाही, घरचे खात आहात तर केला तर चालतो का? तर नाही, साक्षात भगवंत येतात या सेवेमध्ये, तर अर्थात तिथे कसा मांसाहार चालेल। तर ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्या। कोणतं व्यसन वगैरे देखील तुम्हाला चालणार नाही आहे याची देखील काळजी घ्या। कोणाशी खोटं वाईट वगैरे कपट यासारख्या गोष्टी बोलू नका, कुणाचं वाईट चितू नका। असं म्हणतात व्यंकटेश स्तोत्र करत असताना साक्षात आपल्याला मुंगीला देखील त्रास होऊ द्यायचा नसतो, इतकी आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसंच या 21 दिवसामध्ये भगवंत तुम्हाला कोणत्या रूपात दर्शन देतील हे सांगता येत नाही। खूप लोकांना अनुभव आहे साक्षात भगवंत समोर येतात, हा अनुभव आलेला आहे। हा जो अनुभव आहे हा मी स्वतः घेतलेला आहे। तुम्हाला कडीचा आवाज, घुंगराचा आवाज किंवा कुणीतरी आहे, कुणीतरी बघतंय, कुणीतरी जवळ येते यासारख्या गोष्टी नक्कीच घडतात। त्यामुळे तिथे तुम्हाला एका जागेवर मन शांत ठेवून बसायचं आहे। सेवा मधामध्ये सोडून उठायचं नाही। जर खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही उठवू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। पण तुम्ही उठतायत की मला आता उठायचं किंवा मला आता करायचं नाहीये किंवा आता बस झालं, तर यासारख्या गोष्टी चुकूनही करू नका, याचा दुष्परिणाम देखील होतोच। तर या गोष्टीची नक्की काळजी घ्या। तर अशा प्रकारची ही एक सेवा आहे। या सेवेमध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवंत नक्कीच दर्शन देतात। स्वप्नामध्ये असो किंवा साक्षात असो यासारख्या गोष्टी नक्कीच घडतात। जर स्वप्नामध्ये तुम्हाला मूर्ती, फोटो यासारख्या जर गोष्टी दिसत असतील तर नक्की समजून घ्या की तुमची जी सेवा आहे ही फलित ठरत आहे। तर मी देखील 21 दिवस 21 वेळाची ही जी सेवा आहे ही केली होती। त्यामध्ये मला खूप दिव्य अनुभव घडलेले आहेत। आता परवा माझी 21 दिवस 21 वेळाची जी सेवा आहे ही संपलेली आहे। त्यामध्ये तर मी तिथे फोटो टाकेल। यामध्ये तुम्ही बघू शकता की साक्षात स्वामी महाराजांची आकृती जी आहे ही माझ्या हातावर उमटलेली आहे। तर असं नाही की फक्त तुम्हाला तिरुपती बालाजींचा फोटो, मूर्ती किंवा त्यांचा अनुभव येईल, तुम्हाला दुसरे जे भगवंत आहेत त्यांचा देखील अनुभव येऊ शकतो। तर या बाबतीत देखील तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला काही ना काहीतरी संकेत नक्कीच भेटत
असतात. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आता खूप लोक म्हणतील खूप नियम अटी वगैरे आहेत, तर या 21 दिवसामध्ये तुमचं तितकं मन शुद्ध होतं याची गॅरंटी मी घेते. तुमच्यामध्ये तितकी सकारात्मकता येते, तुमचं मन देखील शुद्ध होतं, तुमचं शरीर देखील शुद्ध होतं, तुमच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ही कायमची निघून जाते या सेवेने. तर एकदा नक्की करून बघा, अनुभव घ्या. सगळ्यात जर म्हणायला गेलं तर मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये वाचाव का, तर मी तुम्हाला सांगते, मराठीमध्ये वाचायला 3 तास लागतात आणि संस्कृतमध्ये वाचायला तुम्हाला अर्धा पाऊण तास लागतो. जर नवीन असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही संस्कृतमध्ये वाचा, कारण की एखाद्या तुम्हाला 3 तास बसणं होणार नाही, किंवा जे तुम्हाला सोपं वाटेल किंवा ज्याचा उच्चार तुम्हाला समजेल ते तुम्ही स्तोत्र वाचू शकता. तसेच जर ही सेवा करण्याच्या आधी जर तुम्ही 40 दिवस कंटिन्यू व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर तुम्हाला ते सोपं पडेल. तर अशा प्रकारे ही सेवा करायची असते. जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या.